नमस्कार मित्रांनो, मी अरविंद. तुम्ही बघता बोल भाऊ. मित्र हो, चॅनलवर जर नवीन असाल तर सगळ्यात पहिले व्हिडिओ पाहण्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का माझे प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहणार. यासाठी आज आपण बघणार आहोत पावसाची स्थिती काय आहे महाराष्ट्रभर. तर मित्र हो, 5 तारखेच्या नंतर हा पावसाला परत सुरुवात होणार आहे. आता जो आहे सध्या सर्वसाधारण पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये थोडीशी कमतरता आहे. तर आपण जर बघितलं 5 तारखेनंतर सर्वाधिक पाऊस हे राहणार कुठं आहे, तर आपण जर बघितलं की पुणे, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये पावसाला जोर धरणार आहे. आणि त्यानंतर जर आपण जर बघितलं तर इथं ऑरेंज अलर्ट जारी होण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यानंतर आपण जर बघितलं नंदुरबार, नाशिक घाट परिसर व ठाणे, रायगड, त्यानंतर जर बघितलं आपण रत्नागिरी, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर यासह अलर्ट देण्यात येईल असा चालू होणार आहे, जे 5 तारखेच्या नंतर हा पावसाला जोर धरणार आहे. तर मित्र, तत्पूर्वी आपण जर शेती करत असाल तर शेतीचे काम आपण आपटून घ्या. आणि आता सर्वसाधारणपणे जर बघितलं तर रोज रात्री जसे आता सध्याला जसं आपण म्हणतो ना की घोडं कसं म्हणजे पळतो, त्या प्रकारे पाऊस येत आहे. म्हणजे असं येत येत पाऊस पुढे निघून जाणार आहे. आणि 5, 6, 7च्या नंतर जो आहे, जो याच्यामध्ये हा नक्षत्र आता पुढे चेंज होणार आहे. या नक्षत्रामध्ये चेंज झाल्यानंतर पावसाला अजून परत जोर धरणार आहे. यासाठी त्याआधी आपण जर शेतकरी बांधव सर्वांनी काम आपटून घ्यावं 5, 6, 7च्या नंतर. आणि 10च्या नंतर जर बघितलं आपण तर बुलढाणा, वर्धा, नागपूर, त्यानंतर भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर, गडचिरोली यामध्ये पावसाला खूप जोर धरणार आहे आणि पाऊस खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे. तर यासाठी आपण सर्व शेतकरी बांधवांनी शेतीचे काम करून घ्यावं, कारण 10 नंतर पावसाला अजून जोर धरणार आहे. त्यानंतर जर आपण जर बघितलं 13, 14, 15च्या नंतर जर बघितलं तर रत्नागिरी, सातारा या परिसरामध्ये, बुलढाणा, अकोला या परिसरामध्ये परत पाऊस हा जोर धरणार आहे आणि विजाची कडकडा होणार आहे. यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीमध्ये जाताना झाडाखाली कोणीही थांबू नये आणि झाड परिसर बघून म्हणजे आभाळ बघावं. आभाळ जसा आभाळ येईल तसं आभाळ बघल्यानंतर कोणीही शेतामध्ये थांबू नये. सर्वांनी घरी जसं विजा कडकडतील, जसं विजा चमचम करतील तसं कोणीही तिथे थांबू नये शेतामध्ये, कारण का खूप काही मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस वाढणार आहे. यासाठी महाराष्ट्रभर पाऊस हा जोर धरणार आहे. 10 तारखेच्या नंतर परत पावसाने जोर धरणार आहे. तर हा पाऊस राहणार आहे 27 तारखेपर्यंत. येणाऱ्या ऑगस्ट 27 पर्यंत हा जोर यामध्ये 2 टप्प्यात होणार आहे. म्हणजे काही टप्प्यामध्ये काही भागामध्ये, तर काही टप्प्यामध्ये काही भागामध्ये. आणि यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर नाही का हा यामध्ये दुसरा आणि पहिल्या टप्प्याच्या शेवटमध्ये राहणार आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस या ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाची ही स्थिती आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या परिवाराची, आपली आणि आपल्या शेताची काळजी. व्हिडिओ जर आवडलं तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर